ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबा माऊली, आज भक्ताला परमेश्वराची आठवण झाली म्हणायच्या. पूजा करायची आहे. म्हणजे परमेश्वर, तू काहीही करशील आणि आम्ही फक्त बघत राहू असं समजायचं नाही बरं का. मी काय केलं हे तरी सांगशील का? प्रियाचा पाठलाग केलास ना तू? प्रियाचा पाठलाग मी केला? मग काय तिला भास होता तसं म्हणायचंय तुला? चंदू, प्रिया शास्त्र्यांची मुलगी आहे, तुझी सख्खी बहीण आहे आणि मी तुझ्या बहिणीला असं काही करेन असं वाटतंय तुला? अरे परमेश्वर दिसतोय तसा नाहीये. मग तिकडे काय माऊलीच्या दर्शनाला गेला होतास तू? अरे मला प्रिया तिथे दिसली. मला तिला एवढंच विचारायचं होतं की विक्रांत बद्दल काही माहिती आहे का. बस मी तिला विचारणार इतक्यात ती माझ्या नजरे आड झाली. बस इतकंच. आणि काय? आणि यावर माझा विश्वास बसेल असं तुला वाटतंय? बोल, कुणाची शपथ घेऊ? ही शक्ती बिप्तीची नाटकं माझ्यासमोर नाही करायची ना परमेश्वर. तुला एकदाच आणि शेवटचं सांगतो, प्रिया बहीण आहे माझी. आणि परत असं काही घडलं ना तर? तू मला धमकी देतोयस? धमकी नाहीये, पण मला काय म्हणायचं ते समजलं असेलच तुला. चंदू शास्त्री, हॅलो. हॅलो, वजलवार साहेब आहेत का? बोलतोय. हॅलो हॅलो. हां, यशवंतराव सरंजामी बोलतोय. बोला. आम्ही काय बोलणार? तुम्ही आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये येण्याचा आदेश पाठवलात. कसा काय टाळणार? आदेश पाळायचा असेल तर माणसानं पूर्णपणे पाळावा. आपल्या सोयीनुसार पाळताय आणि आमच्या आदेशाला मान देताय असं दाखवताय. मी भेटायले बोलवले होते, फोन करायला सांगितले नव्हते. वजलवार साहेब, पोरग माझं हरवलंय. कुठं गेलंय पत्ता नाही. कधी परत येईल माहित नाही. रोज वाटतं आज येईल, आत्ता येईल, आज येईल, आत्ता येईल. मनाची अवस्था काय सांगू. आणि तुम्ही मला जबानीला बोलवताय. अहो कोण म्हणले? आम्ही तुम्हाला सांत्वन करायला बोलवले होते इथं. तुमच्या पोट्ट्याची केस आहे हो आमच्याकडे. आम्हाला बी हृदय आहे. आणि पोलीस स्टेशन तुम्हाला नवीन कुठं आहे हो? घरासारखंच तर आहे. तुमच्या मुलासारखा असलेला विक्रांत होता ना इथं आधी. तुमच्याविषयी एवढं ऐकलंय, म्हटलं तुम्हाला भेटूनच घ्यावं. काही गोष्टी फोनवर होत नसत्या. तेव्हा ठेवा फोन आणि या. नाही आलो तर? आणावं लागल. केस तुमच्या पोट्ट्याची आहे आणि त्याला फरार तुमच्या मुलासारख्या विक्रांतनी केलंय. अजून सिद्ध झालेलं नाहीये. वाटेल ते आरोप ऐकून घेणार नाही, सांगतोय. तेच तर करायचं आहे ना राव. या, फार वेळ नाही लागणार.
काही प्रश्न, त्यांची उत्तरं, आणि मग काही दिवसात तुमचा पोरगा तुमच्या डोळ्यासमोर. हे खात्री देत आहे की आमिष दाखवत आहे? विश्वास, विश्वास आहे. खरं तर इथं बसून सांगू शकतो तुमचा पोरगा कुठं आहे, कोणाबरोबर आहे, आणि त्याला लपवण्यात कोण कोण सामील आहे ते. कुंडल्या मांडतो आम्ही गुन्हेगारांच्या, आणि प्रत्येकाचा एक परमेश्वर असतो यशवंतराव सरंजामे, आणि प्रत्येकाचा परमेश्वर तितकाच इमानदार असतो. म्हणजे माझा मुलगा फोनवरून नकाशा तर नाही न काढता येत राव. कधी यायचं ते ठरवा. ठेवतो फोन. हॅलो हॅलो. हॅलो परमेश्वर. अभिमान त्यांना सापडलाय. ते बिस्किट दे इकडे. दे दे. काय मग झाली की नाही तुझ्या लाडक्या लेकीची पोलीस स्टेशनची वारी? दादा, मी तुझ्याशी बोलते. जाऊन आली. काही वाटलेलं दिसत नाहीये तुला. कशाबद्दल? ज्या वयामध्ये मुलांनी घराण्याचं नाव काढायचं असतं त्या वयामध्ये आमच्या घराण्यातल्या मुली उद्धार करतायत पोलिसांकडून. छान. शास्त्र्यांच्या पोरी तेवढ्या पोलीस स्टेशन मध्ये जायच्या बाकी राहिल्या होत्या, ते सुद्धा झालं. उद्या बेड्या ठोकल्या आणि 4 चौघात नाक कापलं म्हणजे कळेल तुला. काय बोलतेस कुसुम ते? हो, मी चुकीचंच बोलत असणार, पण माझ्या डोळ्या देखत आपले संस्कार मातीमोल झालेले पाहवत नाहीत ना मला. पण करणार काय? तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो, दुसरं काय. कुसुम, मी इथून जाऊ? जा रे बाबा. तू माझं बोलणं गंभीरपणे ऐकून घेणार आहेस का? नाही ना. तुम्हाला माहितीये मी बडबडेन गप्प बसेन. दादा, तू आता बाहेर जातोयस ना क्लासमध्ये, तर येताना ना चिकटपट्टी घेऊन ये अशी मोठीशी. ती मी अशी इथे तोंडाला लावते आणि गप्पा बसते, म्हणजे घरात माझ्यामुळे अगदी शांततेचा भंग वगैरे नको व्हायला. तुला प्रियाचं काय प्रॉब्लेम आहे का कुसुम? अय्या, अरे म्हणजे आता त्या प्रियाच्या मित्रामुळे प्रियाला पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं. पोलीस चौकशी करतायत तिची. आणि तिच्या मागोमाग एक कोणतरी घरापर्यंत येत आहे. ही रंग उधळत फिरतीये घराच्या बाहेर, आणि तू म्हणतोस काही प्रॉब्लेम नाहीये. मी जरा बोलू? शांतपणे ऐकणार आहेस? आपल्या कानावरती ज्या काही गोष्टी पडतात ना, त्याचा अर्थ आपल्या सोयीप्रमाणे लावणं थांबव. पुरे झालं आता. प्रियाला फक्त पोलीस स्टेशनवर चौकशीसाठी बोलवलं होतं, तिला अटक केली नव्हती. कळलं? आणि यामध्ये प्रियांनी ना कुणाचं नाक कापले ना त्यांनी कुठले गुण उधळले. जाऊ मी? काय बोलतेस तू? माझ्याशी बोलतेस? नाही. वंस, काय झालं? चिडलायत का तुम्ही?
चिडू नको तर काय करू? या घरात शास्त्री घराण्याच्या संस्कारांचे धिंडवडे निघतायत, धिंडवडे. दादाला सांगायला गेलं तर तो माझ्या अंगावरतीच खेकसला. कुणी काढले धिंडवडे? तुझ्या लेकीनं ग. काय? मग पोलीस स्टेशनवरती चौकशीला बोलवलं होती ना तिला. हेच संस्कार आहेत का आता? नको त्या लोकांची मैत्री करायची, मग बघा आपल्या कर्माची फळ. मला माहितीये तू काही बोलत नाहीयेस तेव्हा तुलाही हे आवडलेलं नाहीये. पण मी तुला सांगते वहिनी, मला सुद्धा हे अजिबात आवडलेलं नाही. मला हे अजिबात पटलेलं नाहीये. बघ तुम्ही जे बोलताय ना ते मला अजिबात पटलेलं नाही. काय? हो. नाही वहिनी, एक दिवस घरात पोलीस येतील खुनाचा पहिला संशयित म्हणून पकडायला. वंचव काय बोलताय? तुमच्या जिभेला काही हाड? शाप नाही देते मी, भाकीत वर्तवतीये. बस 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 झालं आता, पुरे. मगासपासून शास्त्री घराण्याच्या संस्कारांचे धिंडवडे म्हणून प्रियाकडे बोट दाखवताय तुम्ही. शास्त्र्यांच्या घरामध्ये कुणा बाबा बिबाला बोलवून अंधश्रद्धेने पूजेचा घाट यापूर्वी कुणी घातला नव्हता. तेव्हा कुठे गेले होते हो शास्त्री घराण्याचे संस्कार? वाटलंच मला की सुई माझ्याकडे कशी आली नाही ते. जाऊ दे, चुकलं बाई, चुकलं माझं, झालं समाधान. हो. जाऊ दे ना, आता पोलीस येऊ देत नाही तर अगदी सैन्य येऊ देत, मला काय करायचंय? तुम्ही तुमच्या पोरीला पाठीशी घालणारच. मला एक अक्षरही बोलायचं नाही. तेच बरोबर. यांच्या हातात सुरी द्यायला नको. काय झालं साहेब? बरं वाटत नाहीये का? सकाळपासून थोडंसं अस्वस्थ वाटतंय. मी डॉक्टरने बोलवतो. नाही नाही, नको नको, काय नाही, ठीक पण. डोळे मिटले की सारखा अभिमान डोळ्यासमोर दिसायला लागलाय. परमेश्वर परमेश्वर, मला इतकं अस्वस्थ वाटतंय. सारखा डोळ्यासमोर अभिमान यायला लागला, याचा अर्थ नक्कीच तू अडचणीत आहे. साहेब मी डॉक्टरने बोलवतो, ते पटकन येतील. नाही नाही, एक मिनिट, मला सांग कसा आहे तो? हे बघा, तुम्ही सारखा विचार करताय आणि तुमच्या अंगात ताप आहे साहेब. मी तुला काय विचारतो आणि तू काय उत्तर देतोयस? डॉक्टर 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 नकोच मला डॉक्टर. अभिमान कसा आहे ते सांग. साहेब, अभिमान बरा आहे, त्याला काय होणार आहे? एकदम फर्स्ट क्लास आहे. मला पुरावा हवाय. साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. नाहीये तुझ्यावर विश्वास. तो व्हिडिओ शूटिंग वाला पाठव, त्याचं व्हिडिओ शूटिंग करून दाखव मला. तो नीट आहे ना, एवढंच मला हवाय बस. रागावणार नसाल तर एक सांगू? काय? त्याला काय झालं नाही ना? रागावू नका साहेब. आता रागावून काय करणार? शेवटी तुम्हाला वाटेल तेच तुम्ही करणार. लपाछप. त्याला काय झालेलं नाही ना? खरं सांग, काय झालंय? काही नाही साहेब, अभिमानची थोडी तब्येत खालावली, त्याला फूड पॉयझन झालं, अंगात ताप आला, थोडी उलट्या झाल्या, बस इतकंच. आणि काही नाही साहेब, आणि काही नाही. उद्या त्याला हार्ट अटॅक आला तर काय नाही साहेब, जरासा हार्ट अटॅक आला असं सांगशील? कशाला सडवता त्याला कुठल्या तरी आड रानात, कुठल्या तरी गावामध्ये? साहेब, आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. शोधण्याचा प्रयत्न केलाय कधी? त्या विक्रांतने आपला एक मार्ग सांगितला, गेले आपले सगळे त्याच्यावर. खड्ड्यात गेला विक्रांतचा प्लॅन. खड्ड्यात गेलं सगळं. थांबवायचं आहे सगळं. अभिमानला मुंबईत बोलावून घ्या. फॉरेन कंट्री मध्ये राहिलेला आहे माझा मुलगा, मुंबईत राहिलेला आहे.
आता कुठल्या तरी आड गावामध्ये माळरानावर आयाळ गळालेल्या सिंहासारखा जगतोय पोलिसांची नजर चुकवून. यशवंतराव सरंजामेचा मुलगा माझा जगलाय तो. आता काय वाटत असेल त्याला? कुठल्या तरी छटाक पोलिसांपासून आपला बाप आपल्याला वाचवू शकत नाही. साहेब, हे सगळं सगळं तुम्हाला वाटतंय साहेब? हेच खरं आहे, हेच खरं आहे. शेवटचे 7 दिवस देतोय तुला मी. 7 दिवसात ती पोरगी शोधून काढा आणि माझा पोरगा मला सोपवून द्या. काय काहीही झालं, वाटेल ते झालं तरी एकाही पोलिसाचा हात अभिमान पर्यंत पोचू देणार नाही. आजोबा, मी प्रथमेशला नाही थांबवू शकणार. म्हणजे एखाद दिवशी ठीक आहे आजोबा, पण त्याला तर इतका इंटरेस्ट निर्माण झालाय पोहण्यात की मी कसं समजावून सांगू त्याला की त्याच्या जीवाला धोका आहे, तू पोहायला जाऊ नकोस. आजोबा, आणि प्रथमेशच्या जीवाला पाण्यापासून धोका आहे म्हणजे नेमकं काय? मनीषा पाण्यात बुडूनच मेली. मनीषा? कोण मनीषा? मनीषा प्रथमेश प्रमाणेच पोहण्यात तरबेज होती. साधारणपणे प्रथमेशच्याच वयाची. पाण्यात बुडून मेली. तो अपघात नव्हता, तिचा खून झाला होता. कोणी केला? तिच्याच वयाच्या, तिच्याच वर्गातल्या सुलेखाने. सुलेखानं? म्हणजे तीच. सुलेखानं खून केला होता असा मनीषाच्या आईचा आरोप आहे. निखिलचं देखील हेच म्हणणं होतं. पण आजोबा, म्हणजे त्याच्याशी प्रथमेशचा काय संबंध? राधा, तूच सांगितलंस. आधी प्रथमेश पाण्याला खूप घाबरायचा. हो. चित्रामधलं पाणी पाहून देखील घाबरायचा. हो आजोबा. पण आता तोच प्रथमेश अचानकपणे सराईतासारखा पोहू लागला. तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय आजोबा? असा संकेत आहे. मनीषाचा पुनर्जन्म प्रथमेश आहे.